रामराम विद्यार्थी मित्रांनो, मी समर्थ पांडे स्वागत करतो आपल्या लाडक्या YouTube चॅनलवर, ज्याचं नाव आहे सुपर 100। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वजण आतुरतेने वाट बघत असणार की आपली आन्सर की कधी येईल, जी आपण सीईटी दिलेली एवढ्या आतुरतेने, तर त्याची आन्सर की कधी येईल। तर विद्यार्थी मित्रांनो, आपलं जे सीईटी सेल असतं ते आन्सर की रिलीज होण्याच्या पहिले एक सर्क्युलर हे जनरेट करतं। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्क्युलर मध्ये काय असतं, तर तो आपला पीसीबी ग्रुप असतो आणि पीसीएम ग्रुप असतो। ओके, तर त्या पीसीएम आणि पीसीबी ग्रुपची जे आपली आन्सर की असतात त्याची जी डेट असते ती त्या सर्क्युलर मध्ये असते। विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की सर्क्युलर कुठे मिळेल, तर सर्क्युलर कुठे मिळेल विद्यार्थी मित्रांनो, तर ते मिळेल आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला। व्हॉट्सअप ग्रुप तुम्ही जर जॉईन नसेल विद्यार्थी मित्रांनो, तर ते लवकरात लवकर तुम्ही जॉईन व्हा, कारण आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर ज्या सीईटी सेल आपल्याला जे पण आपल्याला पीडीएफ टाकतं, जे आपण आपल्याला इन्फॉर्मेशन टाकतं, त्या आपण तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवण्याचा प्रयत्न करतो। आणि जर तुम्हाला वाटत असेल विद्यार्थी मित्रांनो की नाही दादा, आम्हाला तर तो पीडीएफ आम्हाला स्वतः डाउनलोड करायचा, तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक प्रोसेस सांगतो, ती तुम्ही फॉलो करा। तर विद्यार्थी मित्रांनो, प्रोसेस एकदम सिंपल असते। तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये कोणत्याही प्रकारचे एखादा ब्राउझर जे असतं ते ओपन करून घ्या। त्यानंतर तिथं MST CET टाईप करा। MST CET वर तुम्हाला पहिली जी लिंक दिसेल विद्यार्थी मित्रांनो, ती असते सीईटी सेल। ओके, त्याच्यावर तुम्ही क्लिक करा विद्यार्थी मित्रांनो। तर विद्यार्थी मित्रांनो, आपली जी साईट आहे ती लोड झाली। आता आपण थोडं खाली यायचं आणि आपलं जे इथं लिहिलेलं आहे सीईटी पोर्टल फॉर 25-26 त्याच्यावर आपण क्लिक करायचं विद्यार्थी मित्रांनो। ओके, तर त्यानंतर आता आपण पुढे काय करायचं, क्लिक केल्यावर आता आपण खाली येऊया आणि इथं बघूया, तर इथं दिसेल आपल्याला नोटिफिकेशन। ओके, नोटिफिकेशनवर क्लिक करायचं। नोटिफिकेशनवर क्लिक केलं तर विद्यार्थी मित्रांनो, थोडं आपण खाली बघितलं तर इथं टेक्निकल एज्युकेशन हे असतं। ओके, त्याच्यावर आपण आता क्लिक करून घेऊया। आता आपण खाली थोडं स्क्रोल केलं तर बघू शकतो आपण की जी आपली MST CET ची री एक्झाम झालेली होती विद्यार्थी मित्रांनो, त्या रिलेटेड एक पीडीएफ इथं जनरेट झालेला आहे। ओके, इथं डाउनलोड ऑप्शन दिसतंय तुम्हाला, त्यावर तुम्ही इथं क्लिक केला की तुम्हाला तो पीडीएफ डाउनलोड होऊन जाईल। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपलं आन्सर कीची जो GR आहे तुम्हाला आता बोललो मी, तो जेव्हा जनरेट होईल विद्यार्थी मित्रांनो, तो आपला 1 नंबर दिसेल। ओके, तर त्याच्यावर पण तुम्ही अशा प्रकारे क्लिक करायचा आणि तो पीडीएफ तुम्ही डाउनलोड करू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण वळणार आहोत व्हिडिओच्या एकदम अत्यंत महत्त्वाच्या पार्टकडे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वांनी सीईटी दिलेली, ओके, तर सीईटी दिलेली आहे, त्यामुळे तुम्हाला चांगल्या प्रकारचं कॉलेज मिळेलच अर्थातच। तर त्यासाठी तुम्हाला कॉलेजचे लिस्ट लागतील। तर आता आपण सर्वांसाठी कॉलेजच्या लिस्ट या बनवलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो। कॉलेजची लिस्ट कशी डाउनलोड करायची हे आता आपण जाणून घेऊया। तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्हाला एक कॉलेजची लिस्ट घ्यावी लागणार आहे, आणि त्यामुळे आम्ही तुमचं एक काम इझी केलं विद्यार्थी मित्रांनो, कारण की कॉलेजची लिस्ट फाइंड आउट करणं खूपच मोठा टास्क राहतो। तर आम्ही तुमच्यासाठी एक अशी पीडीएफ बनवली ज्यामध्ये तुम्हाला कॉलेजचा सिरियल नंबर बघायला भेटेल, त्यानंतर कॉलेजचं नेम विथ कॉलेजचा कोड, कारण की जेव्हा पण तुम्ही MST CET ऑप्शन फॉर्म फिलिंग करता त्या टायमाला तुम्हाला कॉलेजचं नेम जरी टाकलं तरी ते कॉलेज डिस्प्ले होत नाही, तर तुम्हाला कॉलेजचा कोडच टाकावा लागतो। ओके, तर तो कोड या पीडीएफ मध्ये मेन्शन आहे। त्यानंतर कट ऑफ काय होता मागच्या वर्षी त्या कॉलेजचा ते मेन्शन आहे, त्यानंतर किती पर्सेंटाईलवर ते कॉलेज क्लोज झालं हे मेन्शन आहे, आणि त्यानंतर लोकेशन कोणतं आहे, म्हणजे ते कॉलेज जे आहे ते मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, छत्रपती संभाजीनगरमध्ये, नाशिकमध्ये, धुळे, जळगाव, कुठल्याही डिस्ट्रिक्टचं किंवा सिटीचं कॉलेज तुम्हाला या पीडीएफ मध्ये बघायला भेटेल। ओके, ऑलमोस्ट सगळे कॉलेजेस कव्हर्ड आहे। जर तुम्ही या पीडीएफला नीट अनालिसिस कराल तर 99 पर्सेंटाईल पासून तर जर तुम्ही खाली आल विद्यार्थी मित्रांनो, तर टोटल 11 पेजेसची पीडीएफ आहे, तर 2 पर्सेंटाईल पर्यंत। ओके, जसं की तुम्ही बघू शकता, ही कॉलेज जी ती बीडची लोकेटेड आहे। ओके, आणि सर्वात पहिली कॉलेज जी होती ती COEP म्हणजे पुण्याची कॉलेज होती। तर टोटल विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या पीडीएफ मध्ये जे ते 332 इंजिनिअरिंगचे कॉलेजेस बघायला भेटतील, जे या कॅपराउंड मध्ये पार्टिसिपेट करणार या सीईटीला, CET 2025। तर विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा पण तुम्ही ही पीडीएफ डाउनलोड कराल त्या टायमाला तुम्हाला 2 ऑप्शन रिलीज होतील। ओके, पहिलं ऑप्शन जे ते सिटी वाईज कॉलेज लिस्ट, आणि सेकंड ऑप्शन जे ते इंजिनिअरिंग कट ऑफ लिस्ट 2025, ही आपली मेन लिस्ट राहील, जी मी तुम्हाला आता डिस्प्ले करून दाखवली। आणि त्यानंतर अजून एक ऑप्शन आहे सिटी वाईज। ओके, जर तुम्हाला पर्टिक्युलर कॉलेजेस जर टार्गेट करायचे असेल तर हे ऑप्शनवर तुम्ही क्लिक करायचं आहे। त्यावेळेस जे तुम्हाला अहमदाबाद असेल, त्याच्यानंतर अमरावती असेल, अहमदनगर असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, धुळे असेल, जळगाव, सोलापूर, कोल्हापूर, त्याच्यानंतर लातूर, मुंबई, नागपूर, नाशिक, धुळे, ओके, सातारा, सांगली, सगळे कॉलेजेस A to Z तुम्हाला डिस्ट्रिक्ट वाईज इथे बघायला भेटेल। फॉर एक्झाम्पल, जर कोणता कॅन्डिडेट असेल की दादा मला जे ते पुण्याचे कॉलेज पाहिजे, तर तुम्ही फक्त इथे पुणेवर क्लिक करायचं। ओके, पुण्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर ही पीडीएफ डिस्प्ले होईल। ओके विद्यार्थी मित्रांनो, आणि इथे तुम्हाला सेम ॲज इट इज जसं मेन पीडीएफ होती त्यानुसार तुम्हाला बघायला भेटेल। इथे पुणे सिटी नाव तुम्हाला दिसेल, आणि त्यानंतर कोणत्या कॉलेजचा कट ऑफ किती ते पण तुम्हाला इथे डिस्प्ले होईल। ओके विद्यार्थी मित्रांनो, तर टोटल तुम्हाला पुण्याची इथे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो 57 कॉलेजेस भेटतील। अशाच पद्धतीने सर्व काही तुम्हाला A to Z कॉलेजेस बघायला भेटतील याच पीडीएफ। तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या मनात नक्कीच प्रश्न पडला असेल की दादा या आम्ही पीडीएफ कशी डाउनलोड करायची, तर जो तुम्ही हा व्हिडिओ बघताय त्याचं कमेंट सेक्शन ओपन करायचं विद्यार्थी मित्रांनो, आणि पालक वर्ग जरी बघत असेल तर नीट केअरफुली बघा। ओके, त्यानंतर तुम्हाला इथे एक ऑप्शन दिसतो इंजिनिअरिंग कॉलेज लिस्ट, मी एक ऑप्शन पिन केलाय। ओके, एक कमेंट जी पण पिन केली त्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं। जसं की तुम्ही क्लिक कराल
तो ऑटोमॅटिकली तुम्ही या पेजवर रिडायरेक्ट होऊन जाल विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर इथे तुम्ही बघू शकता पियुष रवींद्र जोशी कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज लिस्ट फॉर अकॅडमिक इयर 2020. तर तुम्हाला इथे वेगवेगळे ऑप्शन बघायला भेटतील विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला काहीच नाही करायचं आहे. मोस्ट सिंपल, सगळ्यात पहिले तुम्हाला इथे तुमचा फोन नंबर जे ते एंटर करायचा. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा ईमेल आयडी पुट करायचा विद्यार्थी मित्रांनो, ज्यावर तुम्हाला पीडीएफ हवी आहे. त्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन भेटेल पे ₹100. तर फक्त ₹100 या पीडीएफची कॉस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. तर पेवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके, पेवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे एक ऑप्शन येईल. ओके, तर तुम्हाला हवं असेल की गुगल पेनी पेमेंट करायची तर करू शकता किंवा मोर ऑप्शनवर तुम्ही क्लिक करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, मोरवर क्लिक केल्यानंतर जे पण कन्व्हिनियंट असेल त्या पेमेंट ऑप्शननी तुम्हाला पेमेंट करायची. फॉर एक्झाम्पल मी आता फोन पे करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, पेटीएम किंवा फोन पे सिलेक्ट करून तुम्हाला इथे कंटिन्यूचा ऑप्शन येईल. तर कंटिन्यूवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. कंटिन्यू केल्यावर तुम्हाला जे पण ऍप्लिकेशन असेल त्याच्यावर एक नोटिफिकेशन येईल, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जशी तुमची पेमेंट कन्फर्म होईल इथे तुम्हाला कन्फर्मिंग पेमेंटचा ऑप्शन येईल. ओके, आणि काही सेकंदातच तुमची पेमेंट सक्सेसफुल होईल. त्याच्यानंतर तुम्हाला 2 ते 3 सेकंद थांबायचं विद्यार्थी मित्रांनो. आणि जसे तुम्ही थांबाल तसं तुम्हाला एक पीडीएफवर रिडायरेक्ट केलं जाईल. ओके, जसं की तुम्ही बघू शकता ही ड्राईव्हची लिंक आहे. या पीडीएफमध्ये तुम्हाला ॲज इट इज मी बोललो की सिटी वाईज कॉलेजची लिस्ट आणि त्याच्यानंतर इंजिनिअरिंग कॉलेजची लिस्ट बघायला भेटेल. तर त्याच्यावर तुम्हाला क्लिक करून जी पण लिंक हवी आहे किंवा जी पण सिटीची कॉलेज हवी ती तुम्ही बघू शकता. मेन लिस्ट तुम्हाला इंजिनिअरिंग कॉलेज लिस्टमध्ये बघायला भेटेल, जो सेकंड ऑप्शन आणि सिटी वाईज पाहिजे असेल तर फर्स्ट ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि पेमेंटची रिसिप्ट पण तुमच्या मेलवर डिलिव्हर होऊन जाईल. तर या पीडीएफमध्ये तुम्हाला सर्चचा पण ऑप्शन भेटून जाईल विद्यार्थी मित्रांनो. फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला फक्त नाशिकचे कॉलेजेस हवे असतील तर फक्त नाशिक टाईप करून सर्च करायचं आहे. तर नाशिकचे ओव्हरऑल 35 कॉलेजेस तुमच्यासमोर शॉर्टलिस्टिंग तुमच्यासमोर येईल. तर त्यानुसार तुमची जे पण पर्सेंटाईलवर कॉलेज लागणार असेल तर तुम्ही इथून शॉर्टलिस्ट करू शकता. तर लिंक तुम्हाला कमेंट सेक्शन आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. पेमेंट करून तुम्ही पीडीएफ नक्कीच डाउनलोड करू शकता.